मंडळी, मी सौ शुभदा सूर्यकांत चांदगुडे शर्वाय फार्म्समध्ये आपलं स्वागत करते आहे। तर मागचं जे अगदी गाजावाजा करत इंटरनॅशनल मिलेट साजरं झालं, त्याच्यानंतर बऱ्याच लोकांमध्ये मिलेटबद्दल जागृती आली, त्याचे फायदे समजले, ते किती कमी पाण्यात उगवलं जातं ते कळालं आणि मग आमचा शेतकरी दादा जागा झाला। तर आता जसं पावसाळा जवळ आला ना, तर बरेच शेतकऱ्यांचे मला फोन यायला लागले की ताई, या मिलेटचं बियाणं कुठे मिळेल, हे कसं लावायचं, किती अंतरावर लावायचं। खरं तर हा व्हिडिओ मी अगदी पूर्वी म्हणजे 1.5-2 वर्षापूर्वी हा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची लिंक मी देते। त्याच्यामध्ये मी मिलेट्सचं अंतर किती असावं, आंतरपीक किती घ्यावं, सगळं टाकलेलं आहे। तर मिलेट्स हे धान्य कुठेही उगवू शकतं, अगदी पावसाच्या 3 पाण्यांवर येतं। पण मंडळी, याच्यातही काही गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागतो की मिलेट्स हे धान्य अतिशय चविष्ट आणि गोड असतं, त्यामुळे पक्ष्यांचे थवे याच्यावर ताव मारतात। कारण आजकाल पक्ष्यांना खायला काहीच मिळत नाही, सगळीकडे फळबागा लागल्या जातात किंवा ऊस लावला जातो। त्यामुळे ते पक्ष्यांना जर कळालं की आपण इथे मिलेट्स लावलेले आहेत, तर ते येऊन त्याच्यावर पूर्ण झडप घालून आपल्या धान्याची नासधूस करू शकतात। म्हणून कधीही हे धान्य एकट्याने न लावता गट शेतीने लावावं। दुसरी एक जी सावधानता याच्यात बाळगायची आहे ती म्हणजे मिलेटचं पीक आल्यानंतर ह्या पिकाला वरून कवच असतं। आता जे आपलं बाजरी, ज्वारी, नागली न्यूट्रल मिलेट्स आहेत, याला वरून कवच नसतं, त्यामुळे त्याला काही वेगळी मशिनरी लागत नाही। पण हे जे 5 प्रकारचे भरड धान्य आहेत, पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत, म्हणजे लिटिल मिलेट, कोडो मिलेट, फॉक्सटेल मिलेट, बार्नयार्ड मिलेट, ब्राउन टॉप मिलेट, याला वरून कवच असतं। आपल्या तांदळाला कशी साळ असते तसं, आणि हे कवच काढावं लागतं नंतर, आणि अक्षरशः खूप त्रासदायक अशी एक प्रोसेस असते। तुम्हाला घरी करायचं असेल तर ते उखळीत कुटावं लागतं, किंवा अजून एक प्रोसेस आहे, ते मिक्सरवरही तुम्ही घरच्या घरी करू शकतात। पण तुम्ही जर खूप मोठ्या प्रमाणात लावलं तर घरच्या घरी करायला ते थोडंसं अवघड जातं। त्यामुळे मग याच्यामध्ये एक गोष्ट काय लक्षात ठेवली पाहिजे की या दर मिलेटचं कवच काढायला किंवा डी हस्किंग करायला, म्हणजे वरचं हस्क काढायला वेगळी वेगळी मशिनरी लागते। म्हणजे एकाच मशीनमधून हे सगळे मिलेटचं कवच काढलं जात नाही। ते मशीन्स आपल्याकडे अजून जास्त उपलब्ध नाही, त्याची किंमतही थोडी जास्त आहे। त्यामुळे या सगळ्याचं नियोजन करूनच तुम्ही मिलेटची शेती करावी, ही आपणास विनंती आहे। तर नमस्कार मंडळी, जय हिंद, जय पॉझिटिव्ह महाराष्ट्र। मिलेट्सची शेती कशी करावी? तर आपण सगळे परिचितच आहोत की पॉझिटिव्ह मिलेट्स कुठले. पॉझिटिव्ह मिलेट्स म्हणजे लिटिल मिलेट्स, बार्नयार्ड मिलेट, कोडो मिलेट, फॉक्सटेल मिलेट व ब्राउन टॉप मिलेट, ज्यांच्यामध्ये पौष्टिक घटक तर आहेतच, पण जोडीला दुर्धर आजार यांनी बरे होतात, आटोक्यात येतात। व न्यूट्रल मिलेट्सची तर आपण सगळे शेती करतोच आहोत आजही। न्यूट्रल मिलेट्स म्हणजे बाजरी, ज्वारी, नागली। पॉझिटिव्ह मिलेट्स हे भारतीय धान्यच आहे। अगदी 5 ते 7 हजार वर्षापूर्वी सुद्धा याची शेती भारतात होत होती। हे पॉझिटिव्ह मिलेट्स हे कुठल्याही कोरडवाहू जमिनीत येतात व फक्त पावसाच्या 3 पाण्यावर अथवा स्प्रिंकलरच्या पाण्यावर सुद्धा हे येतात। याला कुठल्याही खताची जोड देणं गरजेचं नसतं। मिलेटच्या शेतीची मी अगदी प्राथमिक स्वरूपाची माहिती आपणास देणार आहे। तिची सुरुवात करताना तुम्ही जमिनीची मशागत करून घ्यावी, की तो बैलजोडी ही मशागत करावी। कुठल्याही रासायनिक खत व कीटकनाशकाचा वापर करू नये। हे जे पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत, हे जे आपण खातो त्याच्यात आणि याच्या बियाणांमध्ये दिसण्यात फरक असतो। बियाणांना टर्फल असतं, वरतून कवच असतं। तर तुम्ही पेरणी करायच्या आधी बीजसंस्कार करून घेऊ शकतात। हे बियाणं 1 एकरला 3 किलो लागतं आणि हे अतिशय बारीक असल्यामुळे याच्यामध्ये बारीक गाळलेली वाळू कालवून घ्यावी लागते। तर ती साधारण 7 किलोपर्यंत कालवावी लागते। म्हणजे बियाणं 3 किलो व वाळू 7 किलो असं आधी एकत्र मिश्रण करून घ्यावं लागतं, आणि नंतर हे आपल्याला 1 एकरच्या शेतीमध्ये पेरून द्यायचे असते। मिलेट पेरणी ही शक्यतो बैल पेरणीनेच करावी।
पांभराच्या पेरांचे अंतर हे 9 इंच असावे लागते. म्हणजेच 2 ओळीतले अंतर हे 9 इंच असले पाहिजे. ह्या 9-9 इंचाच्या अंतरावरच्या ज्या ओळी आहेत ह्या साधारण 8 ओळींनंतर 4 रांगा तुम्ही कडधान्याच्या घेऊ शकतात. कारण हे नायट्रोजन फिक्सिंग करता बराच याचा उपयोग होतो व एक आंतरपीक सुद्धा आपल्याला मिळते. तर हे कडधान्यामध्ये तुम्ही मूग, उडीद, हरभरा इत्यादी कुठलेही कडधान्य पेरू शकतात. 5 पॉझिटिव्ह मिलेट्समध्ये कोडो मिलेट हे 5 महिन्यांचं पीक आहे. बाकी सर्व मिलेट्स हे 3 महिन्यांचे पिके आहेत. की जेही आपण नियोजन करायचं आहे शेतीचं ते आपण ज्वारीचं करतो तशाच प्रकारे नियोजन करावे. मिलेट्सच्या शेतीत एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे धान्य अतिशय पौष्टिक व चविष्ट असल्यामुळे पक्षीसुद्धा ते आवडीने खातात. त्यामुळे पक्ष्यांचा त्रास होऊ शकतो. तिथे तुम्ही बुजगाव न ठेवू शकतात. गटाने शेती केल्याचा हा फायदा होतो की एखाद्याच्याच शेतातलं सगळं धान्य पक्षी खाणार नाही तर ते वाटून वाटून खातात. याच्यात फक्त कणसं कापू शकतो किंवा पूर्ण खोडासहित कापू शकतो. म्हणजे जनावरांना अतिशय पौष्टिक असा कडबासुद्धा तयार होतो या शेतीतून. आभारी आहे. जय हिंद, जय जवान, जय किसान.